नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीची वांग्याची घोटलेली भाजी करून बघणार आहोत। तर चला तर मग इथं मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून मोहरी जिरं छान तडतडू द्यायची। कोणतीही भाजी करताना मोहरी आणि जिरं छान असं तडतडल्यावरच त्याचा छान फ्लेवर येतो। तर इथं कांदा आणि कढीपत्त्याचे एक 5-6 पानं आणि मिरची अशी कट करून घेतलेली ती टाकून घेतली। 2 मिनिटं परतून झाल्यावर त्यामध्ये थोडंसं इथं मी लसूण पेस्ट टाकलेली आहे, ती पण 2 मिनिटं परतून घ्यायची। मग सुके मसाले घालायचे। तर इथं मी धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, लाल तिखट, हळद, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर हे तिन्ही जिन्नस छान असं मिक्स झाल्यावर यामध्ये छान असं एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला घालून घ्यायचा आणि 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर बघा हे सगळे जिन्नस छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये मी इथं चौकोनी तुकड्यामध्ये वांगे मी कट करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीचे वांगे कट करून ह्यामध्ये टाकून द्यायचे आणि 2 मिनिटं हे सगळे मसाले वांग्यावर लागोस्तोवर परतून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीनं छान असं हे परतून घ्यायचं। ही भाजी मस्त लागते, काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही भाजी करून बघा। तर बघा अशा पद्धतीनं छान असं 2 मिनिटं परतून घेतल्यावर यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं, जेणेकरून जे वांगा आहे छान टेस्टी बी लागते आणि त्याचा कलरसुद्धा बदलणार नाही। तर बघा इथं 2 मिनिटं परतून झाल्यावर थोडंसं जास्तीचं पाणी टाकून घ्यायचं, कारण आपल्याला ही घोटलेली भाजी बनवणार आहोत त्यासाठी। तर बघा 2 मिनिटं परतून झाल्यावर आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। थोडंसं कोमट केलेलं पाणी घातलं तर कोणतीही भाजी बनवताना थोडी कोमट करून जर पाणी घातलं त्याची चव पण राहते आणि भाजी लवकर शिजते। तर आता आपण कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहोत, त्यासाठी एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून जे वांग्याचे काप आहेत छान असं मऊसर शिजून निघतील। तर बघा अशा पद्धतीनं हे कुकरचं झाकण लावून मी 2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आणि वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी अशी छान शिजलेली आहे। तुम्ही न घोटता सुद्धा असंच खाऊ शकता किंवा थोडंसं ह्याला घोटून जसं आपण पावभाजी अशी मॅश करतो त्या पद्धतीने मॅश केलं तरीही चालेल, कारण हे एकजीव होतो आणि दाटसरपणा येतो। तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, स्पेशली भातासोबत किंवा वरणबट्टी आपण जी बनवतो त्याच्यासोबत खाल्ली तरीही चालेल, खूप मस्त लागते। वरणबट्टीसोबत छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीची मस्त घोटलेली वांग्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एका सबस्क्राईबमुळे माझा आत्मविश्वास वाढतो आणि अशाच नवनवीन रेसिपी काढण्यासाठी मला उत्साह येतो। तर इथं बारीक कट करून घेतलेला मस्त असा भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। तर इथं छान असं मिक्स करून बघू शकता तुम्ही आपली ही जी वांग्याची भाजी आहे बघता क्षणी खावीशी वाटते। तुम्ही ही भाजी मस्त गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा दालबट्टीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर अशाच मस्त नवनवीन रेसिपीसाठी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असेच नवनवीन पारंपरिक व आमच्या गावाकडच्या मराठवाड्या पद्धतीने वेगवेगळ्या अशा रेसिपी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, एक सबस्क्राईब एक लाईक माझ्या सपोर्टसाठी जाता जाता नक्की करा आणि घरी अशा पद्धतीची एकदा भाजी ट्राय करून कशी झाली ते कमेंट्स करा। चला तर मग असाच नवीन छोटासा मस्त भाजीचा व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।